मित्रांनो, फर्स्ट इयरला असाल तर SPPUची 12 मे पासून आपली इनसेम एक्झाम आहे. सो एक्झाम आहे हार्डली आपल्याकडे आज 10 दिवस आहे असं आपण समजूया, 10 ते 11 दिवस. सो याच्यामध्ये नेमकी अभ्यास कसा करायचा, काय केल्याने आपण ॲटलिस्ट 2025 पर्यंत अजूनही पोहोचू शकतो, काय स्ट्रॅटर्जी वापरायला पाहिजे, तो ह्या व्हिडिओमध्ये ह्या इन डिटेलमध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, ज्यांनी अभ्यास ऑलरेडी केला आहे त्यांना या व्हिडिओमुळे 30 मार्क्स पडण्याची गॅरंटी आहे, कारण त्यांना एक डायरेक्शन भेटेल अभ्यास झाल्यामुळे आणि ते स्कोर करतील. आणि ज्यांनी सुरुवातच नाही केली त्यांना एक डायरेक्शन भेटेल की अरे अजूनही वेळ गेलेला नाही, संधी आहे, कसं जायचं आयडिया क्लिअर होतील. सो वन बाय वन बघूया. बघा, स्ट्रॅटर्जी येते पहिल्यांदा स्टडी आवर्स. काय असतं मित्रांनो, आता आजपासून धरूया 10 ते 11 दिवस आहे. यस, अजून 2-3 दिवस तर कॉलेज चालणार आहे, किमान या आठवड्यापर्यंत रविवारपर्यंत तुमचं कॉलेज आहे. सो एवढाच आठवडा कॉलेज करा फक्त, ठीक आहे. म्हणजे मॅक्सिमम मी धरतो की 17 तारखेपर्यंत 16 तारखेपर्यंत तुम्ही कॉलेज करा, 16 तारखेपर्यंत. आणि कॉलेज करता करता दररोज ॲटलिस्ट 5 विषय आपल्याला आहे. सो दररोज 4 ते 5 तास अभ्यास करा. विषय ठरवून घ्या, 5 दिवस आहे ना, अजून 5 दिवस कुठले 5 विषय करायचे, 5 तास एक विषय, दुसऱ्या दिवशी 5 तास, अशा प्रकारे तुम्ही विषयांची मांडणी करून घ्या. आणि नंतर 17 तारखेपासून कॉलेजला सुट्टी देऊन टाका. 17, 18, 19, 20 आणि 21ला ऑब्विसली 22 साठी अभ्यास करायचा. 17, 18, 19, 20 हे 4 दिवस कॉलेजला जाऊच नका. यस, बिलकुल जाऊ नका. PL घ्या, सुट्टी घ्या आणि या 5 दिवस दररोज 10 तास अभ्यास करा. यस, आय रिपीट, दररोज 10 तास अभ्यास करा, कारण वेळ कमी आहे. अशा प्रकारे केलं तर आपलं बरोबर टाइम मॅनेजमेंट बसतं आणि आपण आरामात स्कोर करतो. सेकंड स्ट्रॅटर्जी आहे IMP फर्स्ट. काय करा, आता वेळ कमी आहे, मग काय करा, जो विषय आपल्याकडे आहे ना त्या प्रत्येक विषयाचे मागचे 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. गुगलवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या 5 प्रश्नपत्रिका घ्या किंवा कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पण त्यांचे तुम्हाला झेरॉक्स भेटतात, ते तुम्ही घेऊ शकता. त्या प्रश्नपत्रिका समोर ठेवा. आपल्याला 2च युनिट आहे, पहिला आणि सेकंड. पहिल्या युनिटमधले 5 प्रश्नपत्रिकांमध्ये पहिल्या युनिटवर कुठले प्रश्न आले ते एका कागदावर लिहून काढा. सिमिलरली सेकंड युनिटवर 5 पेपरमध्ये कुठले प्रश्न आले ते लिहून काढा. तुम्हाला कळेल हार्डली आपल्याला 16-17 क्वेश्चनच आलेले आहे पूर्ण 5 वर्षात, आणि त्याच्यामध्ये पण काही प्रश्न रिपीट होत आहे. तर ते 16-17 प्रश्न झाले तयार तुमचे, ते झाले तुमचे IMP क्वेश्चन. मग अभ्यास करताना पहिल्यांदा IMPचं आपल्याला सोल्युशन आपल्याला आपल्या भाषेत लिहून काढायचे आणि सेकंडरी मग राहिलेले टॉपिक्स करायचे. सो बघा, यासाठी स्ट्रॅटर्जी कशी असेल, IMP झाले पण स्टडी मटेरियल आता शोधायचं कुठून. दिस इज इम्पॉर्टंट टाईप. मित्रांनो, स्टडी मटेरियलसाठी एकदम सोपं ऑप्शन आहे. बघा मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स रेग्युलर आहे, बॅकलॉग आहे किंवा क्रिटिकल आहे, घाबरू नका. पर्पल हॅट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल हॅट ॲपवर आम्ही हा मेकॅनिक्सचा इन डिटेल कोर्स लॉन्च केलेला आहे. सो जेव्हा तुम्ही हा कोर्स डाउनलोड करशाल आणि बघायला सुरुवात करशाल, सो एवढी तुम्हाला 100% गॅरंटी देईल का मेकॅनिक्स तुमचा स्कोर होणार म्हणजे होणारच. सो आत्ताच पर्पल हॅट ॲप डाउनलोड करा आणि मेकॅनिक्स तुमचा 100% गॅरंटी स्कोर करा. मित्रांनो, IMP क्वेश्चन तर तयार झाले, पण सगळ्यात मोस्ट स्टडी मटेरियल कसं शोधायचं. मित्रांनो, काय करायचं बघा, आपले जेवढे मित्र आहे ना सगळ्यांकडे काही ना काही त्यांनी क्लासेस लावलेले असतात, कोणी लेक्चर्स केले असतात, त्यांच्याकडे प्रत्येक टॉपिकचं काही ना काही मटेरियल असतं. 2-4 मित्र पकडा, याच्याकडनं हा टॉपिक, याच्याकडनं हा टॉपिक. सो पूर्ण युनिटचं स्टडी मटेरियल तिथून तयार होऊन जातं. सेकंड, तुम्ही क्लास लावला असेल तर ते बेस्ट, क्लासेसमध्ये बेस्ट स्टडी मटेरियल भेटतं ते आहे. आणि थर्ड, काय करायचं की कॉलेजच्या बाहेर जी झेरॉक्स दुकानं असतं बघा, दॅट इज द मोस्ट बेस्ट सोल्युशन. त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये भरपूर सारं स्टडी मटेरियल असतं. सो सगळ्यात मेन पार्ट आहे, पहिल्यांदा क्वेश्चन तर शोधले. IMPने आपलं किती 15 ते 20 मार्काचं काम होतं. इथे किती 15 ते 20 मार्काचं काम होतंय. पहिल्यांदा मी 20 मार्कासाठीच सांगतो, ज्याला आउट ऑफ करायचे त्याला अजून ॲड ऑन आहे. सो ते प्रश्न तयार झाले, त्याचं स्टडी मटेरियल तयार झालं. सो 15 ते 20 मार्काचं काम झालंय. पण IMP मध्ये काय होतं, समजा एका युनिटमध्ये 10 टॉपिक, IMP मध्ये किती हार्डली 6 टॉपिकवरच प्रश्न येतात. मग 4 टॉपिक्स काय, ज्याला 20 मार्क पाडायचे त्यांनी ते 6च करा, पण ज्याला 30 करायचे त्यांनी ते पुढचे 4 राहिलेले टॉपिक पण करा. कळालं हे. सो या प्रकारे स्टडी मटेरियल भेटलं. कुठून कुठून जमा करायचं मी ते सांगितलं, तुम्ही गुगल करू शकता, टेलिग्रामवर पण भेटतं. येस, आता राहिल्या नोट्स, सेल्फ नोट्स तयार करा. ते प्रत्येक क्वेश्चनचं तुमच्या भाषेत आन्सर लिहा, सगळीकडे रेफर करा, मित्रांनी दिलेलं रेफर करा, क्लासेसचं रेफर करा, टेक्स्टबुक मधून बघा, झेरॉक्सच्या दुकानातलं बघा, त्याच क्वेश्चनचं उत्तर, त्याच टॉपिकचं उत्तर 4-5 ठिकाणी बघा. बेस्ट सोल्युशन तुमच्या भाषेत लिहा. तुमच्या सेल्फ नोट्स तयार होता. एकदा आपल्या नोट्स तयार झाल्या ना, आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होऊन जातो. कारण काय होतं, इतरांच्या नोट्स ते त्यांनी त्यांच्या हिशोबाने लिहिलेले राहतात, आपल्या डोक्यात जात नाही. पण आपल्या हिशोबाने आपण नोट्स बनवल्या ना, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि पेपरच्या रिव्हिजनच्या वेळी ते पूर्ण एक युनिट हार्डली आपला अर्ध्या तासात रिवाईज होऊन जातो, कारण आपल्या नोट्स असतात त्या. नंतर रिमेंबरन्स. नोट्स तयार झाल्या की 10 टॉपिक मधले 6 टॉपिक तुम्हाला कळाले, 6 टॉपिकच्या नोट्स तयार झाल्या.
आता त्या लिहिताना तुमचा अभ्यास होऊन जातोय. अभ्यास झाल्यानंतर पुन्हा त्याला काय करा, पूर्ण वाचा. वाचल्यानंतर टॉपिक घ्यायचं. समजा फर्स्ट टॉपिक आहे समजा इक्विलिब्रियम मेकॅनिक्स मधला. सो इक्विलिब्रियम मध्ये लस आठवून बघायचं काय काय कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम आहे, काय काय फॉर्म्युले, हा फॉर्म्युला आहे बरोबर, ह्या टाईपचे फॉर्म्युले, असा प्रॉब्लेम सोडवायचे, या स्टेप्स आहे, असं आठवून बघायचं सगळे टाईप्स. कळालं? सो याने तुमचं परफेक्शन वाढतं. सो या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा. आता अभ्यास झालाय 8 तासात. इथे आपण लिहिलंय ना वरती स्टडी आवर्स ठरवले होते की आता तुम्ही 17 तारखेपर्यंत कॉलेज करताय तोवर तुम्हाला 5 तास अभ्यास करायचा आहे आणि 17 ते 20 तुम्ही सुट्टी घेताय, कॉलेज नाही करत, तिथे 10 तास अभ्यास करताय. सो 10 तासात एक युनिट इझिली होऊन जातो. यस. सो इथे आता क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करायची. म्हणजे 2 युनिट आपले झालेले आहे. डिपेंड, ज्याला 20 मार्क पाडायचे त्याने IMP केलं, ज्याला 30 पाडायचे त्याने रिमेनिंग टॉपिक पण केले. नंतर काय करायचं, 2.5 तास 1 तासाचा पेपर 1 तास टाइम लावा आणि न बघता पेपर सोडवा. किमान 2 पेपर सोडवा. यस. हे नाही केलं तर हा केलेला सर्व अभ्यास वाया जाणार आहे. कारण तुम्हाला पोहायचंय पण नुसतं पुस्तक वाचलं, पोहायचं कसं आणि ऍक्च्युअल पोहायलाच गेले नाही तर कसं काय, तुम्ही पाण्यात लोटल्यावर तुम्ही डायरेक्ट गटांगला कशाल. सो ऍक्च्युअली पोहून बघायला पाहिजे ना, पुस्तक वाचून नाही होत. सो नुसतं पुस्तक वाचतं आपण, पेपर जोर आपण 1 तास टाइम लावून सोडवत नाही तोवर तो कॉन्फिडन्स बिल्डअप होणार नाही आणि तुम्ही पेपरला गटांगळ्या खाणार. म्हणून पेपरला डायरेक्ट डोळ्यासमोर ब्लँक होऊन जाशाल. हे जर करायचं नसेल, पेपरला गेल्या गेल्या बघा डायरेक्ट डोळ्यासमोर ब्लँक येऊन जातं. का? कारण आपण मेन गोष्टीवर प्रॅक्टिस करत नाही. क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग हे सगळं वेस्ट आहे जर हे केलं नाही तर. सो मोस्ट IMP हे सगळं झालं की 2 क्वेश्चन पेपर 1-1 तास लावून टाइम लावून सोडवा. आज एक सोडवा, चेक करा स्वतः, उद्या दुसरी सोडवा. पहिली पेपर तुम्हाला 20 मार्काचा अटेम्प्ट होईल, दुसऱ्या अटेम्प्टला तुम्हाला तोच पेपर 60 मिनिटात 25 ते 30 मार्काचा अटेम्प्ट होईल, असं होईल. मग आता राहिलं शेवटचं कॅल्सी ट्रिक्स. भरपूर मुलांना कॅल्सी जमत नाही. मित्रांनो, कॅल्सी वापरायला शिका, कॅल्सी ट्रिक्स समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे. फॉर्म्युले पाठ कसे करायचे, जे फॉर्म्युले युनिटमधले ते सगळे एका कागदावर लिहा आणि आपल्या अभ्यासाच्या रूममध्ये चिटकून द्या. चिटकून दिले ना, रात्री येता जाता ते दिसले ते आपोआप पाठ होऊन जातील. ही फॉलो. आणि दिस इज द मोस्ट IMP दॅट घाबरायचं नाही. मुलं खूप घाबरतात. आम्ही बघितलंय आपल्याला फर्स्ट सेमला समजा 2-3 बॅक आहे, टेन्शन येतंय. फर्स्ट सेमला 2-3 बॅक, आता सेकंड सेमचे पेपर कसं करायचं. बिलकुल घाबरू नका. इनसेम काय खूप अवघड नाहीये, सोपी आहे. स्कोर करण्याचे चान्स आपल्याकडे, कारण कॉलेजमध्ये पेपर चेक होतात. बरे पेपर युनिव्हर्सिटी सेट करते पण कॉलेजमध्ये चेक होते. त्यामुळे आपल्या सरांना कसा पेपर अपेक्षित आहे, त्यांचं एक्सपेक्टेशन कसं आहे, आपण कॉलेजमध्ये बघितलेलं असतं. त्यांना कशा प्रकारे सोल्युशन पाहिजे ते इझिली मार्क देऊ शकता. ह्या हिशोबाने लिहा, प्रेझेंटेशन चांगलं करा, घाबरू नका, अभ्यासाला लागा. अभ्यासाची दररोज फ्लो मध्ये गेले 10 दिवस की 10 दिवसात पण स्कोर होणार. सो घाबरू नका आणि सिरियस राहा. घाबरायचं नाही म्हणजे डायरेक्ट पेपर आहे उद्या, मी आजच अभ्यास करतो, 22ला पेपर 21ला बघतो, असं नाही चालणार. भले आपण घाबरत नाहीये पण आपल्याला अभ्यास दररोज करायचा आहे. आजपासनं राहिलेले 10 दिवस आपल्याला डेली अभ्यास करायचा, म्हणजे ते आपण त्या फ्लो मध्ये राहू आणि पेपर तो इझिली जाईल. सो मित्रांनो, ही बेस्ट स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला दिली की इनसेमचा अभ्यास कसा करायचा. मला खात्री या वेळी गेले ना तुम्ही नक्की स्कोर कराल. अजून काही डाऊट्स आले, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये लिहा, त्याचे पण बेस्ट सोल्युशन आम्ही तुम्हाला देणार. मित्रांनो, याच्यासोबतच तुम्हाला समजा तुमचा मेकॅनिक्स आहे किंवा M3 आहे, हे स्कोर करायचे असेल, मेकॅनिक्स स्कोर करायचं असेल तर आपलं पर्पलॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावरती आपले कोर्सेस आहे, एकदम सोप्या पद्धतीने मेकॅनिक्सचा कोर्स आहे, इनसेमचा आम्ही एकदम सोप्या पद्धतीने शिकवलाय. नक्की सबस्क्राईब करा. मित्रांना सांगा, खूप फायदा होईल. तुम्ही स्कोर कशा एवढे मी गॅरंटी देईल. यस. सो तसंच तुम्हाला मेकॅनिक्स M2 चे क्लासेस करायचे असतील, नाशिकमध्ये ऑफलाईन क्लासेस अवेलेबल आहे, तुम्ही इन्क्वायरी करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. थँक्यू.